नितीश कुमार चंद्रबाबूंचा एनडीएला पाठिंबा। एनडीएच्या बैठकीत दिलं पाठिंब्याचं पत्र। पंतप्रधान मोदी आजच सत्ता स्थापनेचा दावा करणार। फडणवीसांची उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी। देवेंद्र फडणवीसांची मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा। लोकसभेत राज्यात फटका बसल्यानंतर महत्त्वाचा निर्णय। देवेंद्र फडणवीसांच्या या मोठ्या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिंदे यांचं मात्र मौन। फडणवीसांच्या विनंतीवर प्रतिक्रिया देण्यास मुख्यमंत्र्यांचा स्पष्टपणे नकार। देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार नाहीत आणि मंत्रिमंडळात देखील कायम राहतील, फडणवीसांच्या समर्थकांचा विश्वास। देवेंद्र फडणवीस आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा राहणार नाहीत। विनोद तावडेंच्या मुख्यमंत्रीपदावर भाजपमध्ये चर्चा झाल्याचा सुषमा अंधारे यांचा मोठा दावा। राष्ट्रपतींकडे मोदींचा पंतप्रधान पदाचा राजीनामा। नवे पंतप्रधान शपथ घेईपर्यंत मोदी देशाचे काळजीवाहू पंतप्रधान। नरेंद्र मोदी हा ब्रँड संपला। देशात मोदींचा नैतिक पराभव तर फडणवीसांनी पराभवासंदर्भात चिंतन न करता मोदींप्रमाणे ध्यान करावं, संजय राऊतांचा लाभ। मोदींना कोणी हरू शकत नाही हा गैरसमज जनतेनं दूर केला। उद्धव ठाकरेंचं निवडणुकीच्या निकालावर एक महत्त्वाचं वक्तव्य। अजित पवारांसोबतचे 10 आमदार घरवापसीच्या तयारीत। अभिनंदनाच्या निमित्तानं सुप्रिया सुळेंशी झाला संवाद, तर 10 आमदारांनी सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती। मुंबईच्या समुद्रामध्ये उसळणार मोठमोठ्या लाटा। समुद्र किनारी जाणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा। वर्ल्ड कपमध्ये आज भारत विरुद्ध आयर्लंडमध्ये लढत। न्यूयॉर्कमध्ये दोन्ही संघ भिडणार। भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता रंगणार सामन्याचा थरार। अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले पूल आणि सीडी बर्फीवाला उड्डाणपूल जोडणीचं काम अंतिम टप्प्यात। भूषण गगराणी यांनी केली पाहणी। पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील आरोप जामीन अर्जावर 10 जूनला होणार सुनावणी। पब मालक, व्यवस्थापक आणि विशाल अग्रवाल यांचा कारागृहातील मुक्काम वाढला। नातेवाईकांना अल्पवयीन आरोपीला उद्या भेटता येणार। अल्पवयीन आरोपीला भेटण्याची विनंती कोर्टानं केली मान्य। अरविंद केजरीवालांना दिलासा नाहीच। कोर्टानं केजरीवालांच्या अंतरिम जामिनाची याचिका फेटाळली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शुभांगी पाटलांची निवडणुकीतून माघार। उद्धव ठाकरेंसोबतच्या चर्चेनंतर माघारीचा निर्णय। गोडसेंच्या पराभवानंतर समता परिषदेच्या व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा। नाशिकसह राज्यभरातील समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ठेवले स्टेटस। पराजयानंतर इम्तियाज जलील यांना अश्रू अनावर। इम्तियाज जलील यांनी कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे मानले आभार। ठाकरे राऊत कोणती दिवाळी साजरी करतायत माहीत नाही। पूर्ण कोकणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष साफ झाला। आमदार नितेश राणेंची टीका। नारायण राणेंच्या विजयानंतर राणे समर्थकांचा आदित्य ठाकरेंवर प्रहार। विजय मिरवणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न। पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर बजरंग सोनवणे यांच्या माथी विजयाचा गुलाल। प्रेम, सत्य आणि दयाळूपणे लढला तर प्रियंका गांधींचं राहुल गांधी यांना भावनिक पत्र। जायकवाडी धरणामध्ये फ्लेमिंगोंचं दर्शन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।